महाराष्ट्र मराठी अध्यापक आयोजित आंतरजाल उपक्रम 2020 मराठी कुमारभाती इयत्ता 9वी आम्हा एकच ध्यास विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास या ब्रीदाच्या पूर्ततेसाठी आपण सारे एकत्र आलेलो आहोत। या उपक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपणा पुढे व्यक्त होण्यासाठी निरोप या नितांत सुंदर कवितेवर विवेचन करण्यासाठी सांगली येथून आदरणीय दिलीप पवार उर्फ नाना, त्यांनी कधीच खरं नाना नाही म्हटलेलं, सततच होकार भरणारे असे आदरणीय नाना, या नानांचा परिचय देण्यासाठी मी शेवाळे सरांना विनंती करतो। धन्यवाद सर। आपल्या महाराष्ट्र मराठी अध्यापक आयोजित आंतरजाल उपक्रम 2020 या उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांचा नामोल्लेख न करता वेळेचं बंधन पाळून आज निरोप या पद्य घटकासाठी जो पद्य घटक कवयित्री पद्मा गुळे यांचा आहे, यांच्या पद्य पाठावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी सांगलीवरून सन्माननीय तज्ञ मार्गदर्शक दिलीपजी उर्फ नाना पवार सर आज आपल्याशी हितगुज साधणार आहेत, संवाद साधणार आहेत। प्रथमतः आपणा सर्वांच्या वतीनं सन्माननीय पवार सरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर सर्व या उपक्रमाचे आयोजक नियोजक तंत्रस्नेही आमचे सर्व मित्र, त्याचबरोबर प्रामुख्याने आपले गुरुवर्य माननीय चिंदरकरजी सर, त्याचबरोबर टक्के महाराज आणि मोहनजी शिरसाट सर यांचे या उपक्रमामध्ये मी सहर्ष स्वागत करतो। प्रथमतः सर्वांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या विघ्नहर्त्याबरोबर आपल्या या कोरोनाचं महासंकट जावो अशीही आपण अपेक्षा व्यक्त करूयात। आणि या निमित्तानं आज या निरोप कवितेचा जो आपण घटक पाहणार आहोत, त्या घटकाचे मार्गदर्शक दिलीपजी पवार सर यांचा मी अल्पसा परिचय आपणा समोर व्यक्त करत आहे। सन्माननीय दिलीपजी पवार सर यांचं पूर्ण नाव आहे दिलीपजी आनंदराव पवार। त्यांची शैक्षणिक पात्रता आहे MA BEd BSM LDC। त्यांचे कार्यरत विद्यालय आहे शेर विगो सर्वोदय विद्यालय सांगली। या ठिकाणी ते गेली 20 वर्षापासून अध्यापनाचं काम करत आहेत। असं प्रदीर्घ अनुभव असलेले सर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत। सांगलीलाही त्यांच्याशी बऱ्याच वेळा माझा संवाद झाला, त्यावरून त्यांचं वक्तृत्व निश्चितच मला भावलेलं आहे, जाणवलेलं आहे। कारण त्यांची जी आवड आहे वाचन, लेखन, सूत्रसंचलन यावरूनच त्यांचं वक्तृत्वाची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही। आपल्या या शैक्षणिक कार्याबरोबर शैक्षणिक काम करता करता आपले कुठेतरी समाजाचं ऋण आहे आणि म्हणून सामाजिक कार्यामध्येही त्यांचा मोठा सहभाग आहे। समाज कार्यही ते चांगलं करतात। आज ते स्वामी रामानंद भारती शिक्षण प्रसारक मंडळ सांगलीचे संचालक आहेत। त्याचबरोबर श्रीराम कृषी व ग्रामीण विकास संस्था सांगली या संस्थेचे संचालक आहेत। त्याचबरोबर श्री हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट सांगली या ट्रस्टचेही ते संस्थापक आहेत। त्याचबरोबर श्री रामकृष्ण परमहंस सोसायटीचे ते व्हाईस चेअरमन आहेत। रामकृष्ण परमहंस मल्टीपर्पज डेव्हलपमेंट ट्रस्ट या ट्रस्टचे ते संस्थापक आहेत आणि शिक्षण सेवक सोसायटी सांगली येथे शाखाधिकारी म्हणून त्यांनी 7 वर्ष सेवाही केलेली आहे। प्रचंड मोठं सामाजिक कार्य आहे। त्याचबरोबर आपल्या दृष्टीनं शैक्षणिक कार्य अतिशय महान आहे। आंतरजाल माध्यमातून अनेक ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राज्यस्तरावरती आपल्याकडे त्यांनी यापूर्वीही मार्गदर्शन केलेलं आहे। आपल्या महाराष्ट्र राज्य
माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये ते नियामक म्हणूनही काम करत आहेत. जसं स्वतःचं वक्तृत्व आहे, आपल्या वक्तृत्वाचा आपल्या विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा, त्यासाठी त्यांनी अनेक मुलांना वक्तृत्व स्पर्धेमध्ये मार्गदर्शन करून त्यांच्यामध्येही ती कला जोपासलेली आहे. आणि सतत 10वीला मराठीचा त्यांचा 100% निकाल आहे. ही खरोखर आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अभिमानास्पद गोष्ट आहे. शाळेमध्ये सुद्धा ते अनेक उपक्रम राबवतात, ज्यामध्ये वाचन असेल, लेखन असेल, हे यशस्वी उपक्रम आपल्या विद्यालयामध्ये ते विद्यार्थ्यांसाठी सदैव राबवत असतात. सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे आंतरजाल उपक्रम अतिशय यशस्वीरित्या राबवण्यामध्ये आडमुठे मॅडम यांना खरोखर अतिशय तोलामोलाची साथ त्यांनी दिलेली आहे. आपणापैकी आपण बरेच जण त्या उपक्रमामध्ये सहभागी झालो होतो. याविषयी आपणा सर्वांना ते ज्ञात आहेच. आणि शेवटी या सगळ्या कार्याचा कुठेतरी सन्मान व्हावा, तो सन्मानही त्यांचा झालेला आहे. रोजमेड व मनपा शिक्षण मंडळ सांगली यांनी आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. त्याचबरोबर रामकृष्ण परमहंस सोसायटीचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. खरोखर परिचय खूप मोठा आहे, परंतु आपल्या या वेळेनुसार आपण अल्पसा परिचय त्यांचा या ठिकाणी मांडलेला आहे. असे अभ्यास व्यक्तिमत्व असलेले, व्यासंगी व्यक्तिमत्व असलेले पवार सर आज आपल्याशी संवाद साधत आहेत. मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण आपल्या संवादाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. सर, महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम 2020 मराठी कुमार भारती इयत्ता 9वी आम्हा एकच ध्यास विद्यार्थ्याचा गुणवत्तापूर्ण विकास हे ध्येय घेऊन सुरुवात करणारे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय माऊली म्हणून आपण ज्यांना संबोधतो ते घेवारे सर, त्यांचे सहकारी सुंबे सर आणि माझा परिचय करून देणारे सेवाळे सर, आमच्या सांगलीच्या मार्गदर्शक माननीय आडमोटे मॅडम, तंत्रस्नेही असणारे माननीय सरगर सर, तक्ते सर आणि आपले सर्व सहकारी, या सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी विनम्र अभिवादन करतो. खर तर निरोप ही कविता जी आज आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत, ती कविता पद्मा गोळे त्या सांगली शहरातल्या म्हणजे सांगली जिल्ह्यातल्या, आणि मीही सांगली जिल्ह्यातलाच बोलतोय त्या कवितेवर. म्हणजे हा एक योगायोग आहे आणि हा योगायोग महाराष्ट्र मराठी अध्यापक संघानं या ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्या सर्वांना मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. बघा, सांगली जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. क्रांतिशिव नाना पाटील, नागनाथांना नायकवडे, जी.डी. लाड असे अनेक क्रांतीवीर या सांगली जिल्ह्यामध्ये होऊन गेले. सांगली ही नाट्यपंढरी म्हणूनही ओळखले जाते. विष्णुदास भावे, बालगंधर्व हे सुद्धा सांगलीचेच. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण हे सुद्धा सांगलीचेच. लेखक अण्णाभाऊ साठे, गीत रामायणकार गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, विश्वास पाटील, चारुता सागर असे अनेक साहित्याची खाण असणारा हा सांगली जिल्हा. हिंदकेसरी पैलवान मारुती माने, गणपतराव आंधळकर हे सुद्धा सांगलीचेच. सांगलीचे हळद बाजारपेठ आशिया खंडामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. हे सर्व सांगायचं कारण म्हणजे शिक्षक बंधू भगिनींनो, खर तर पद्मा गोळे हे सुद्धा सांगली जिल्ह्यातील तासगाव या गावचे. पद्मा गोळे यांचा थोडासा आपण परिचय करून घेऊया. पद्मा गोळे यांचा परिचय करून घेत असताना बघा, पद्मा विष्णू गोळे यांचा जन्म 10 जुलै 1913 रोजी झालेला आहे आणि मृत्यू हा 12 फेब्रुवारी 1998 रोजी झालेला आहे. पद्मा गोळे यांचा जन्म सांगली जवळच्या पटवर्धनांच्या राजघराण्यात म्हणजेच तासगाव संस्थानाच्या सरदार घराण्यात झाला. 1774 मध्ये नारायण बल्लाळ पेशवे यांनी परशुराम भाऊ पटवर्धन यांना तासगाव बक्षीस म्हणून दिले. श्रीमंत गणपतराव पटवर्धन यांच्या शासन काळात तासगाव संस्थानाची स्थापना झाली. श्रीमंत विनायकराव बाबासाहेब पटवर्धन व श्रीमती सरस्वती देवी पटवर्धन यांच्या पोटी पद्माचा जन्म झाला. वडिलांचे 1923 मध्ये निधन झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय विद्यानगरी असलेले पुणे येथे शिक्षणासाठी आले. पद्मावती यांच्यावर गांधीजीच्या तत्वांचा प्रभाव होता. पद्मा गोळे यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या कानावर कीर्तन, कथा
पुराणांच्या कथा त्यांच्या भावविश्वावर परिणाम करून गेला. वयाच्या 15व्या वर्षापासूनच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. त्यांची कविता मध्यम वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी होती. बदलणारी सांस्कृतिक मूल्य, सत्वाची जाणीव या गोष्टी त्यांच्या कवितेतून प्रतिबिंबित झालेल्या आपणाला आढळतात. त्यांच्या सृजनशील कवितेमधून त्यांनी स्त्रीच्या मनाच्या प्रेमभावना तसेच त्यांचा होणारा कोंडमारा समर्थपणे व्यक्त केलेला दिसतो. स्त्रियांचा मानसन्मान, शिक्षण, नोकरी याबाबत त्या आग्रही असायच्या. गोविंदाग्रज, बालकवी, कवी यशवंत यांच्या काव्याचा त्याने अभ्यास केला होता. तसेच विभावरी शिरोळकर यांचाही पद्मा गोळे यांच्या कवितेवर प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार पद्मा गोळे यांनी लेखन पद्मा या नावानंच केलेलं आहे. त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रीती पथावर हा 1947 साली प्रकाशित झाला. प्रीतीपथावर ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर भा. तांबे यांचा प्रभाव असला तरी अनुकरणाचा हा टप्पा त्यांनी लवकरच ओलांडलेला आपणाला दिसतो आणि त्यांचं एक वेगळं रूप धारण केलेलं आपणाला दिसतं. स्वतःच्या उत्कट अनुभवाशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध झाली. त्यांच्या संवेदनशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आपणाला नेहमीच आढळतात. त्यांच्या रसिक, चिंतनशील, स्वप्न व्यक्तिमत्वाचा प्रत्यय त्यातून येतो. संपन्न निसर्गाचं प्रतिबिंब, शालीनता हे त्यांच्या कवितेमध्ये आपणाला विशेषतः आढळतं. पद्मा गोळे यांच्या साहित्याविषयी जर आपण बोलायचं झालं तर त्यांचा आकाशवेडी हा कविता संग्रह 1968 साली प्रसिद्ध झालेला आहे. निहार ही कविता संग्रह 1954 साली प्रसिद्ध झालेला आहे. प्रीतीपथावर हा कविता संग्रह 1947 रोजी प्रसिद्ध झालेला आहे. रायगडावरील एक नाटक, रायगडावर एक रात्र हे नाटक, श्रावण मेघ ही कविता संग्रह, स्वप्न हे नाटक आणि स्वप्नजा ही कविता संग्रह त्यांच्या लेखनाच्या साहित्यामध्ये प्रकाशित झालेलं आपल्याला दिसतं. पद्मा गोळे यांचं सामाजिक आणि कार्य पाहत असताना त्यांना पुरस्कार जो मिळालेला आहे, पद्मा गोळे यांना पुरस्कार हा निहार, स्वप्नजा या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा पुरस्कारही त्यांच्या साहित्याला मिळालेला आहे. पुढली स्लाइड घ्या सर. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा पुरस्कार त्याला मिळालेला आहे. रायगडावरील एक रात्र, इतर नाटिका ह्या बालनाट्याला त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. पद्मा गोळे यांच्या सामाजिक कार्याविषयी जर आपण विचार केला तर गोवा मुक्ती आंदोलनातील शुश्रूषा पथकात सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तसेच साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची स्थापना सुद्धा पद्मा गोळे यांनी आपल्याला केलेली दिसते. पद्मा गोळे यांच्या काव्यलेखनाचं वैशिष्ट्य पाहत असताना आपणाला अनेक वैशिष्ट्य जाणवतात. स्त्रीप्रेमाचे विविध पैलू त्यांच्या लेखनामध्ये आढळतात. विपुलतेने आणि सहजतेने त्यांचं लेखन झालेलं आपल्याला दिसतं. नव्या युगातील स्त्रीचा वस्तुनिष्ठ व तेजस्वी आदर्श पुढे ठेवणे हे त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला जाणवतं. समाजाचा पुरस्कार करणाऱ्या ह्या कवयित्री आहेत. त्यांच्या कवितेतून आत्मनिर्भर आणि स्वतत्वाची जाणीव विशेषतः आपल्याला जाणवते. स्त्री प्रेमाचे विविध पैलू त्यांच्या लेखनामध्ये जाणवतात. त्यांच्या काव्यसंग्रहाचा जर विचार केला तर नीतीने करायला लावले ते मी निमूट केले, नीतीने करू नको म्हटले तेही मी दृष्टपणे केले, नीतीच्या डाव्या पायावर ठोकर खात मी उजव्या पायाने तिला ठोकरून दिले. हा 1968 साली प्रकाशित झालेला आकाशवेडी या कविता संग्रहातील ही कविता. नीतीच्या अधीन न होता तिच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी, तिच्या नजरेला नजर देत तिच्या समोर उभं राहण्यातली सत्वाची जोपासण्याची ही वृत्ती पद्माताईंच्या अनेक कवितातून व्यक्त झालेली आहे. कारण पद्माताईंच्या व्यक्तिमत्वाचा विशेष पैलू आहे. खानदानी सरदार घराण्यात जन्मलेल्या पद्माताईने खानदानीच्या बंधनात न अडकता स्वतःला आवडलेल्या तरुणाशी प्रेमविवाह करण्याची बंडखोरी केली. ही घटना त्यांच्या व्यक्तिमत्वातील हाच विशेष अधोरेखित करणारी आहे. सरदार घराण्यातल्या वातावरणात असूनही त्यांच्या समाजवादी विचाराकडे कल होता. समाजवादी साहित्याचे त्यांचे वाचन होते. भोवतालच्या विषमतेची सहज जाणीव त्यांना होती. बंडखोरी आणि खानदानी वृत्तीची सांगड असलेलं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या कवितांमधून वेगवेगळ्या तऱ्हेनं आपणाला नेहमीच डोकावत राहतं.
खरं म्हणजे आशयातली उत्कटता मात्र काहीशी उणावील, पण आत्मशोध हा पद्माताईंच्या कवितेचा स्थायीभाव असावा. त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य पाहत असताना आपणाला कळकळीनं जर असं म्हटलं, सुहृदय उद्देशानं कळकळीनं त्यांनी पहिल्या प्रतिपदावर ह्या संग्रहातील पहिली कविता जी लिहिली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय, सुहृदय उद्देशून कळकळीनं त्यांनी म्हटलंय, नको अतिवृष्टी प्रेमाची सिंचनी, बीज वाहुनी जाईल हो, गळून थंडीने जीर्ण फुले पाने, नव्या उत्साहाने उगवावया. प्रेमाच्या अतिवृष्टीत सत्वाची बीज वाहून जाऊ नये, कठोर वास्तवाला सामोरं जावं लागण्यातून पानगळ झाली तरी चालेल, पण पानगळातून नव्या उमेदीने उगवता येईल असं नाही. विकासाला वाव राहत नाही, सत्व झाकोळलं जातं, म्हणून बहुधा पद्माताईंना सुरक्षितपणा हा शाप वाटतो. त्यांच्या पुढल्या आकाशवाणी संग्रहातील SOS या कवितेमध्ये ते म्हणतात, दाट धोक्याच्या पांढऱ्या वणव्यात सापडून गुदमरत होते एकदा प्राण, म्हणून पाठवला SOS आणि वाट पाहतो होते सुटकेची, दिसला लाल दिवा नेमक्या वेळी आणि घेतली सुरक्षित दिशा, पोचले सुरक्षित जागी. असं त्या म्हणत असताना त्यांच्या ठिकाणी आणखीन एका कवितेचं वैशिष्ट्य आपल्याला जाणवतं, शांतता नको कधी जीवनात माझे या क्षण क्षाया क्षण प्रकाश, सुख दुःखाचा विलास, नवरंगी जीवनपट सतत निघो रंगोन या. त्या प्रीतीपथावर त्यांनी असं म्हटलंय, शांतता कधीच नको, अस्वस्थताच असू दे, कारण त्याच वेळी मन अंतर्मुख होतं आणि त्यातून नवं सापडू शकतं. प्रीतीपथावर संग्रामातील इशारा या कवितेत त्या स्वतःला सावध करतात की या छोट्या उपवनात रमू नकोस, सुखाचा पक्षी हाती गवसणार नाही, गवसला तरी तुला मोहात पाडून विचलित करेल. आपल्या भावनांच्या जाळ्यात त्याला बांधून ठेवण्याच्या प्रयत्नात तू बंधनात अडकशील आणि सत्व गमावून बसशील, असंही त्या कवितेमध्ये म्हणून जातात. पद्माताईंच्या त्यांची तळमळ, दुःख हवे माझ्या दुःख आले घरा, उदास काळोखाच्या सीमा, अशा दुःखाचं स्वागत करणाऱ्या कवितांमधूनही व्यक्त झालेल्या आपल्याला पद्माताई दिसतात. त्यांच्यातल्या काही ओळी समजून घेण्यासारख्या आहेत. बघा, वामनाच्या पावलाने माझे दुःख आले घरा, घाला सौभाग्याचे हेलं, सोनं केलं दारी लावा, माझ्या मिठील्या कळ्यानं उघडा ग चोरखन, माझ्या दुःखाच्या चरणी आरफा आपुले धन. असं म्हणत स्वप्नज्या या काव्यसंग्रहामधील आपल्यातील सुप्त क्षमतांना मिठल्या कळ्यांना असं म्हणत चोरखन उघडण्याचा आर्जव इथं केलेलं आहे. सोनकळ लावून घरी आलेल्या दुःखाचं स्वागत करा आणि त्यांच्या चरणी आपलं धन अर्पण करा, असं म्हणण्यातली दुःखाकडे पाहण्याची वृत्ती किती विरळा आहे. दुःखाचं स्वागत करावं असं इथं का म्हटलं असेल? निराशा, दुःख, उदासी, अज्ञात, हुरहूर, संभ्रम यांचा काळ अंतर्मुख होण्याचा काळ असतो, हे पद्माताईने मनोमन जाणलेलं असणार. त्यांच्या पुढल्या एका कवितेमध्ये ते म्हणतात बघा, इथं स्त्री पुरुष प्रेमापलीकडच्या खऱ्या प्रेमाचा शोध आहे, त्याविषयी स्वतः स्वतंत्र मत आहे, त्यानुसार काही न सापडण्याची खंत पद्माताईंच्या या ठिकाणी कबूल केलेली आपल्याला दिसते. शोध थांबवणारी आत्मवृत्ती नाही, आतून उगवलेली स्वसामर्थ्याची जाणीव त्यांच्या पाऊलवाट या कवितेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, त्यांच्या ठिकाणी त्यांनी त्यामध्ये म्हणतात, परख्यांची पाऊल वाट ही मान्य नसे मजमुळी, बनविन वाट मीही वेगळी, कहा परक्याच्या चाकोरीतून न्यावा जीवन रथ, नये का निर्मो सोबले पत, पाऊल वाट ही माझ्यास्तव, दाविल जगाचे रूप मला वास्तव. बघा, याच संग्रहातल्या नव्या युगाची युगंधरा या सर्वपरिचित कवितेतील स्वसामर्थ्याची जाणीव व्यक्त झालेली आपणाला दिसते. विशेषतः यात घर, संसार, पती, मुलं, जीवनातलं महत्व यांचं स्थान त्यांनी मान्य केलेलं आपणाला दिसतं. पण त्यांच्या बंधनात स्वत्व गमवायचं नाही, हे त्यांच्या कवितेचं एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य पाहत असताना या कवितेत पद्माताईंनं स्त्रीला राष्ट्रभक्ती, अर्धी मानवता असंही आपणाला म्हटलं जाणवतं. त्यांची ही प्रल्हद जाण लक्षणीय स्वरूपाची आहे. श्रावणमेघ या काव्यसंग्रहातल्या मी घरात आले या कवितेत भूमिकामध्ये जगता जगता खरी मी हरवून गेले, आता माझी मला शोधू दे, तुकडे तुकडे जमवू दे, ही सत्वाची जपणारी व्यक्त झालेली कविता आपण या ठिकाणी पाहतो. बघा, मोकळा श्वास घेऊ दे, श्वास दिला त्याचा धास घेत घेत जाऊ दे, अशा आत्मशोध घेताना अंतर्मुख अंतर्निरीक्षण आवश्यक असतं. काही कवितांमधून ते फार प्रभावपणे व्यक्त झालेलं आहे. उदाहरणार्थ वेगळी या कवितेतलं निरीक्षण जर आपण पाहिलं तर, पंख असूनही जमिनीला खेळणारी मी वेगळी, तुटलेल्या पंखाने झेप घेणारी मी वेगळी,
डोळे बांधून पाहणारी मी वेगळी, उघड्या डोळ्याने न पाहणारी वेगळी, संतप्त वाणीला मुखी ठेवणारी वेगळी, निशब्द निश्वासाचे ग्रंथ लिहिणारे वेगळी, क्षणभर भेटतात वेगळेपणे जायला. बघा, स्वत्वाची जाणीव हे त्यांच्या कवितेचं एक वैशिष्ट्य जरी असलं तर आपल्यातली आपलीच वेगळी रूप पाहताना पद्माताई म्हणतात, आणखी एक मी वेगळी उरते, की या कवितेतील स्वविषयी भान महत्वाचं आहे. आत्मशोधाच्या प्रक्रियेत अंतर्मुख निरीक्षण केवळ पुरेसं नाही, जाणीवेच्या कक्षा स्वतःला घडवून राहणं, स्वतःवर घाव घालत स्वतःसाठी कृष तयार करत, स्वप्न ज्या कविता संग्रहातली कृष या कवितेचं निरीक्षण त्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. खरं वाटतं की पद्माताईंच्या अनेक जरी कविता बघितल्या तर खरी त्यांची बाहुलेली कविता मला एक या ठिकाणी आहे, ती म्हणजे चाफ्याच्या झाडा. ही त्यांची गाजलेली कविता आहे, हे आपणा सर्वांना ज्ञात आहे. चाफ्याच्या झाडा का बरं आलास आज स्वप्नात, तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं, दुःख नाही उरलं मनात. पानाचा हिरवा फुलाचा पांढरा रंग तुझा रंगतो या माझ्या मनात. केसात राखाडी पायात फुगडी ही वेडी भाबडी तुझ्या मनात. असं म्हणत निसर्गाशी समरस होणारी कवयित्री म्हणजेच पद्मा गोळे. अशा पद्मा गोळ्यांच्या अनेक कविता आपण या ठिकाणी पाहिल्यानंतर आपणाला या ठिकाणी जी निरोप कविता आहे त्या कवितेतून कोणते गाभा घटक आपणाला या ठिकाणी पाहता येतील. गाभा घटकाची स्लाइड घ्या सर. बघा, गाभा घटक यामध्ये राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय निरोप या कवितेतून आपणाला मिळतो. हा एक गाभा घटक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हाही निरोप या कवितेच्या गाभा घटकातून आपल्याला जाणवतो. बुद्धी, भावना व कृती यांचा समन्वय त्यांच्या गाभा घटकातून आपल्याला जाणवतो. स्त्री पुरुष समानता, समता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता यासारखे घटक आपल्याला निरोप या कवितेतून मुलांच्या मध्ये रुजवता येतील. त्या कवितेतून आपल्याला जीवन कौशल्य कोणते कोणते पाहता येतात पहा. निर्णय क्षमता, भावनांचं समायोजन, स्वत्वाची जाणीव आणि व्यक्ती व्यक्तीमधील सहसंबंध हे जीवन कौशल्य सुद्धा आपणाला या कवितेतून सांगता येतील. आता बघा, राष्ट्रीय मूल्ये या कवितेतून निरोप या कवितेतून पद्माताईंच्या राष्ट्रीय मूल्य कोणती सांगता येतील हे आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये जर रुजवायचं असेल तर त्यामध्ये राष्ट्रभक्ती आहे, संवेदनशीलता आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे आणि सर्व धर्म स्वभाव ही राष्ट्रीय मूल्ये आपणाला या ठिकाणी रुजवता येतील. साहित्याच्या प्रकारामध्ये जर आपण बघितलं तर ही कविता एक देशभक्तीपर गीत आहे, राष्ट्रभक्तीपर आहे आणि एक भावकाव्य म्हणून सुद्धा आपण ह्या निरोप या कवितेकडे पाहू शकतो. अष्टाक्षरी ही जरी कविता असली तर या कवितेतून आपणाला विद्यार्थ्यांमध्ये काही भाषिक क्षमता या ठिकाणी रुजवता येतात. त्या ठिकाणी बघा, पहिल्यांदा श्रवण ही भाषिक क्षमता या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येते. निरोप या कवितेच्या आधारे देशभक्तीपर गीत, कविता ऐकणं, यातून श्रवण आपणाला हे कौशल्य किंवा क्षमता या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येते. कवितेचा भावार्थ आपणाला समजून घेता येतो. भाषण संभाषणामध्ये एखाद्या सैनिकाची मुलाखत घेणे, कविता तालासुरात म्हणून घेणे, कवितेचा आशय यावर चर्चा घडवून आणणे, या भाषिक क्षमता आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. वाचन, निरोप या कवितेतून वाचन ही भाषिक क्षमता रुजवत असताना कवितेचे प्रकट वाचन करून त्यांचा आस्वाद घेता येणे हे भाषिक क्षमता आपण रुजवू शकतो. लेखन या भाषिक क्षमतेतून जवानांना पत्र लिहा किंवा सैनिकांना पत्र लिहा किंवा सैनिकाचं मनोगत लिहा किंवा एखाद्या सैनिकाची मुलाखत घ्या, सैनिकाच्या आईची मुलाखत घ्या, अशी आपण या ठिकाणी भाषिक क्षमता, जे लेखन ही भाषिक क्षमता त्या ठिकाणी रुजवू शकतो. आता बघा, निरोप ही कविता आपण नवीच्या पुस्तक अभ्यासक्रमामध्ये देण्याचा उद्देश काय असेल हे आपण या ठिकाणी पाहूया. बघा, निरोप या कवितेतून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची आवड निर्माण करणे हा एक उद्देश यामध्ये आपल्याला सांगता येईल. सैनिकाप्रती आदरभाव निर्माण करणे, डोळ्यामध्ये तेल घालून सैनिक सीमेवरती सेवा करतात, ते आहेत म्हणून आपण या ठिकाणी निवांत त्यांच्या जीवावरती राहत असतो. त्यामुळे असे सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता राष्ट्रभक्ती, देशभक्तीप्रती देशासाठी काम करत असतात. त्यामुळे अशा सैनिकाविषयी आपल्या मनामध्ये आदरभाव असावा म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये आपण सैनिकाप्रती आदरभाव निर्माण करणे हा एक उद्देश यातून आपल्याला सांगता येईल.
ही एक सामाजिक जाणीव निर्माण करणारी कविता आहे. आपलं वैयक्तिक काम, घर, संसार याच्या पलीकडे देशसेवा, राष्ट्रसेवा ही महत्वाची आहे. समाज हा महत्वाचा आहे. समाजाचं राष्ट्राचं आपण देणं लागतो. ही भूमिका, हा उद्देश या कवितेतून आपण मुलांच्या मध्ये रुजवू शकतो. तसंच या कवितेतून आणखीन एक आपल्याला उद्देश या ठिकाणी सांगता येईल. आई म्हटलं की हळवी, मायाळू, प्रेमळ या उपाधी आपल्याला लागतात. पण आईची ममता, कणखर स्वभाव या गोष्टी सुद्धा या कवितेतून आपल्याला सहजतेने समजून घेता येतात. म्हणजे हे एक आपल्याला ह्या कवितेचा उद्देश सांगता येईल. तसंच वीर मातेच्या मनातील भावनांचं दर्शन या कवितेतून आपल्याला समजून घेईल. बघा, मुलगा लढायला चाललाय आणि आई त्याला आनंदानं निरोप देते. म्हणजे या ठिकाणी वीर मातेची भावना जी आहे, या वैयक्तिक भावना आणि देशाची भावना या दोन्हीमध्ये ती निवड करत असताना ती वीरमाता कशी करते, हा एक उद्देश आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. निरोपाच्या विविध अर्थछटा. निरोप हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने कसा असतो आणि ह्या निरोप कवितेचा अर्थ कसा वेगळा आहे, त्या अर्थछटा सुद्धा आपल्याला या कवितेतून समजून घेता येतील. आणि वीरांचा धर्म म्हणजे वीर माणसाचा धर्म कोणता आहे, राष्ट्र श्रेष्ठ की वैयक्तिक श्रेष्ठ, याही गोष्टी आपल्याला या कवितेतून समजून येतील. आता बघा, कविता निरोप ही कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला सांगता येईल. त्या कवितेतून आपल्याला रणांगणावर शत्रूशी लढायला जाणाऱ्या बाळाचं औक्षण करणाऱ्या वीर मातेच्या मनातील भावनांचं दर्शन कवयित्रीनं वर्णन केलेलं आहे. ही एक मध्यवर्ती कल्पना आहे. आता खरं वास्तविक ही कविता शिकवत असताना लढायला जाणाऱ्या सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करत असताना ही स्वातंत्र्य जे मिळालंय, हे स्वातंत्र्य आपल्याला संघर्षातून मिळालेलं आहे, हे मुलांच्या मध्ये आपण रुजवायचं. आपल्याला माहिती आहे, भारतामध्ये इंग्रज आले, 186 वर्ष जवळजवळ त्यांनी या ह्याच्यामध्ये राज्य केलं. छोटी मोठी संस्थानं त्यांनी खालसा केली. शेतीवर महसूल, शेतसारा त्यांनी लावला. काही वेळा शेतसारा भरला नाही म्हणून शेती त्या ठिकाणी लिलावाला काढली. छोटे मोठे उद्योग या ठिकाणी नष्ट झाले आणि अशा सर्व अनेक गोष्टीतून या ठिकाणी भारतीय जनतेमध्ये एक प्रकारचा उठाव झाला आणि या उठावातून बलिदान देऊन हे स्वातंत्र्य निर्माण झाले. हे मुलांच्या मध्ये आपण रुजवायचं आहे. बघा, शहीद भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, बाबू गेनो असतील, अशा अनेकांनी बलिदान दिलं म्हणून आज आपण स्वातंत्र्याचा आनंद लुटतो आहोत. आपण स्वतंत्रपणे जीवन जगतो आहोत, कारण अनेकांनी बलिदान देऊन हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हे आपण विद्यार्थ्यांमध्ये जर रुजवलं तर आपणाला ते कळतं. आणि असं मिळालेलं स्वातंत्र्य ही टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. हे मुलांच्या मध्ये रुजवायचं आहे. बघा, देशसेवेतून राष्ट्रनिर्मिती करत असताना केवळ लढाई करणं, केवळ सैन्यामध्ये भरती होणं, याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण देशसेवा करू शकतो. आपल्याला प्रकाश आमटेचं एक उदाहरण माहिती आहे. जपानमध्ये जात असताना रेल्वेतून प्रवास करत असताना एक माणूस त्या ठिकाणी रेल्वेचं कोच आपल्या सुईदोऱ्यानं शिवत असतो. हे उदाहरण आपल्या लक्षात येतं बा. सुईदोऱ्याने शिवत असताना त्या ठिकाणी तो प्रकाश आमटे त्याला विचारतात, तुम्ही काय करताय, तुम्ही रेल्वेचे नोकर आहात का, रेल्वेच्या सेवेत आहात का? त्यावेळी तो सांगतो की मी सेवेत नाही, मी एक शिक्षक आहे, पण रोज या रेल्वेतून प्रवास करताना हा कोच फाटलेला दिसला आणि जर असाच फाटत गेला तर अधिक तो बाद होईल, खराब होईल आणि माझ्या देशाचं नुकसान होईल. म्हणून तो शिक्षक असणारा सुई दोऱ्यानं त्या ठिकाणी शिवून देतो. म्हणजे यामध्ये केवळ देशाची भक्ती, जपानमधले हे उदाहरण जरी असलं तर देशसेवा कशी असते हे उदाहरण आपण विद्यार्थ्यांजवळ ठेवू शकतो. किंवा या ठिकाणी आपल्याला दुसरे एक उदाहरण देता येईल. जपानच्या याच्यामध्ये आपल्या भारतातील निवृत्त न्यायाधीश असतात, ते जपानमध्ये प्रवास करत असतात आणि रेल्वेतून प्रवास करत असताना आपल्याला माहितीये भारतीयांना अनेक प्रकारचे उपवास करायची सवय असते आणि उपवास करता करता निवृत्त न्यायाधीश असणाऱ्याला त्या ठिकाणी कोणतेही खायला मिळत नाही. प्रत्येक रेल्वे स्टेशनवर उतरतो, खाली बघतो, त्या ठिकाणी काय खायला मिळते काय मिळत नाही, पुन्हा येऊन बसतो आणि वैतागाने शेवटी म्हणतो की काय जपान प्रगत असणारा देश, या ठिकाणी प्रगती इतकी प्रचंड असून सुद्धा त्या ठिकाणी खायला साधं मिळत नाही उपवासाला, असं म्हणतो आणि तो त्या ठिकाणी बसतो. त्यावेळी शेजारी एक छोटी मुलगी असते 6वी 7वीला असणारी, ते पुढल्या रेल्वे स्टेशनवर उतरते आणि फळं भरपूर घेऊन येते, एका टोपलीमध्ये फुलं काही घेऊन येते आणि त्या निवृत्त न्यायाधीशाला ते देते आणि म्हणते, बघा, निवृत्ती न्यायाधीशाला म्हणते की आमच्या देशामध्ये फळं भरपूर आहेत, तुम्ही भरपूर खा, तुमच्या भारतीयांच्यासाठी हे फळं घेऊन जावा आणि फुलं सुद्धा घेऊन जावा, पण कृपया जपानमध्ये फळं मिळत नाहीत असं सांगू नका. असं ती मुलगी छोटीशी
त्या ठिकाणी सांगते. त्याच्यातून आपल्याला देशप्रेम त्या मुलाचं किती असे मुलीचं असेल हे जाणवतं. म्हणजे अशा देशसेवेतून राष्ट्रनिर्मिती सुद्धा करता येते हे आपणाला या ठिकाणी जाणवतं. अशी छोटी मोठी उदाहरण ठेवून आपण या ठिकाणी राष्ट्रभक्ती देशभक्तीतून राष्ट्रनिर्मिती करता येते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. या कवितेचे बघा थोडेसे भाषिक वैशिष्ट्य आहे. पुढलं स्लाइड घ्या सर. या कवितेमध्ये काही भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये ह्या काव्याचा प्रकार जो आहे तो अष्टाक्षरी आहे. काव्यसंग्रह आकाशवेडी हा काव्यसंग्रह आहे. आता अष्टाक्षरी छंद म्हणजे काय, तर प्रत्येक ओळीत अक्षरांची संख्या 8 असते आणि आपण हे मुलांच्या पुढे ठेवायचं आहे. बघा अष्टाक्षरीमध्ये खोद आणखी काही थोडीशी 10वीतील कविता आहे किंवा वनवासी ही आपल्या 9वीच्या पुस्तकामध्येच अष्टाक्षरी छंद असणारी कविता आहे. हे आपल्याला मुलांच्या पुढे सांगता येईल. कवितेची रचना ही यमक प्रधान आहे. हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला भाषिक वैशिष्ट्य सांगता येईल. कवितेचे यमक प्रधान म्हणजे काय, दुसऱ्या आणि चौथ्या ओळीतील शेवटचं अक्षर हे यमक असतं. हे मुलांच्या पुढे आपण हे भाषिक वैशिष्ट्य सांगू शकतो. बघा या कवितेतील निरोप या कवितेचा जर आपण विचार केला तर आणखीन एक भाषिक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. गेयता आणि नादानुकूलता या कवितेमध्ये आपल्याला दिसून येते. हे एक आपल्याला भाषिक वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर शब्द कळा वीर रसात्मक असल्यामुळं कवितेत वीर रसाला प्राधान्य आहे. हे आपल्याला भाषिक वैशिष्ट्य सांगता येईल. वीर रस म्हणजे काय ही संकल्पना आपण मुलांना सांगू शकतो. पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती ह्या सर्व गोष्टी आपणाला निरोप या कवितेमध्ये दिसतात. म्हणून ही कविता वीर रसात्मक आहे. याला प्राधान्य दिलेले आहे पद्मा गोळ्यांच्या कविता हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपल्याला आणखीन एक भाषिक वैशिष्ट्य सांगता येईल. आईची ममता व वात्सल्य ओतपोत भरलेलं आहे. हे आपल्याला या ठिकाणी भाषिक वैशिष्ट्य सांगता येईल. आणि कवितेची भाषा जी आहे ती अत्यंत ओजस्वी आहे. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढली स्लाइड सर. बघा या कवितेतून निरोप ही कविता आहे. पण निरोपाचे वेगवेगळे अर्थ आपण जर विद्यार्थ्यापुढे ठेवले तर अधिक चांगलं होईल. बघा आपल्यामध्ये नित्य नेमानं घडणारा शिक्षक एखादा सेवानिवृत्त होतो. त्याची सेवानिवृत्त होणं म्हणजे काय, एक प्रकारची हुरहुर असते. हुरहुरची भावना त्या ठिकाणी असते. म्हणजे सेवानिवृत्त आणि होणारा शिक्षक यांच्यातला असणारा निरोपाचा समारंभ हा आपण विद्यार्थ्यामध्ये सांगून त्यामध्ये असणारं हुरहुर हे आपल्याला जाणवतं. एखादी बघा सासरी जाणारी मुलगी असते. ती सासरी जात असताना आई आणि वडील त्याला आनंदाश्रून या ठिकाणी सासरी घालवत असतात. सासरी जाणं म्हणजे आई वडिलांचं घर आणि सासर या ठिकाणी जात असताना इथेही आपण आई वडील मुलीला निरोप देतात आणि हा निरोप देत असताना त्या ठिकाणी प्रेमाचे भाऊबंद आणि आनंदाश्रू हे आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं. आपल्या ठिकाणी अनेक उदाहरण दुसरं सांगता येईल. परदेशात जाणारा एखादा मुलगा असतो पहा. परदेशामध्ये जाणारा मुलगा शिक्षणासाठी जात असतो, नोकरीसाठी जात असतो, व्यवसायासाठी जात असतो. त्यावेळी सुद्धा एक भावना असते. परदेशामध्ये जाणाऱ्या मुलाला सुद्धा आई निरोप देते. पण त्या ठिकाणी एक प्रकारचा आनंद असतो आणि त्या ठिकाणी वियोग ही भाऊबंद सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ही भावना सुद्धा त्या ठिकाणी जाणवते. आता नित्य नियमानं घडणारा बघा निरोप ही आपण शब्द जर रुजवायचा मुलांच्या ठिकाणी असेल तर अशी आपण अनेक छोटी मोठी उदाहरण या ठिकाणी ठेवू शकतो. मावळतीला जाणारा सूर्य. मावळती जाणारा सूर्य हा दिवसाचा निरोप घेतो. ही संकल्पना एक नवीन आपण मुलांच्या मध्ये रुजवू शकतो. म्हणजे सूर्य रोजच मावळतीला जातो, पुन्हा उगवतो, पुन्हा मावळतो. ही जरी संकल्पना असली तर सूर्य हा जाताना दिवसाचा निरोप घेतो आणि सकाळी उगवत असताना रात्रीचा निरोप घेतो. अशी संकल्पना सुद्धा एक नाविन्यपूर्ण आपण मुलांच्या पुढे ठेवू शकतो. त्यानंतर नित्यनेमानं आपल्या दरवर्षी घडणारा आपला या ठिकाणी ऋतू बदल. बघा एक ऋतू दुसऱ्या ऋतूला निरोप देतो. ही भावना सुद्धा आपण विद्यार्थ्यांना जर ठेवली डोळ्यापुढं तरी चालतं. बघा या ठिकाणी ऋतू बदल होतो म्हणजे नेमकं काय होतं तर आल्हादायक भावना असते त्या ठिकाणी. बघा उन्हाळा जाऊन पावसाळा लागला की उकाड्यापासून सुटका मिळाली म्हणून आपण आल्हादायक आनंद असतो. उन्हाळा झाला की हिवाळा येतो, हिवाळा झाला की पावसाळा येतो, पावसाळा झाला की पुन्हा येतो. हा एक ऋतू दुसऱ्या ऋतूला निरोप देतो. ही भावना एक नाविन्यपूर्ण जर आपण विद्यार्थ्याच्या समोर ठेवली तर आपणाला चटकन या ठिकाणी निरोप ही संकल्पना सांगता येईल. बघा निरोप आणि आपण कुणाला देतो अशी मुलांच्या पुढे जर आपण प्रश्न ठेवले तर मुलं वेगवेगळ्या अर्थानं सांगू शकतील. निरोपाच्या अर्थछटा वेगवेगळ्या सांगू शकतील. आता आपण एखादा माणूस हा अखेरचा निरोप घेतो ह्या जगाचा. त्या ठिकाणी कोणती भावना असते जर असं मुलांना विचारलं तर सांगता येईल आपल्याला. दुःखाची भावना असते, वेदना असते. एक माणूस आपण सोडून गेलेलं त्या ठिकाणी दुःखाची भावना त्या ठिकाणी निर्माण होते.
अशा पद्धतीचे आपण अर्थछटा त्या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर आपल्या घरी आलेला एखादा पाहुणा असतो पहा, आपुलकीनं त्यांचं आपण दर्शन घेतो, आपुलकीनं स्वागत करतो आणि अशा पाहुण्यांना सुद्धा तासानं, 2 तासानं, 1-2 दिवसानं आपण त्यांना निरोप देत असतो. पुन्हा त्याच्या गावी जात असताना त्या ठिकाणी आपुलकी ही भावना त्या ठिकाणी असते. बघा, एखादा लहान मुलगा पहिल्यांदा जेव्हा शाळेत जातो, त्यावेळी पहिला दिवस असतो, तो आई आपल्या मुलाला शाळेत जात असताना निरोप देत असते. त्या ठिकाणी कौतुक असतं, कौतुकाची भावना त्या ठिकाणी असते. ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या निरोपाच्या जर आपण संकल्पना मुलांच्या पुढे ठेवल्या, तर साहजिकच या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनेतून आणि वेगवेगळ्या संकल्पना येतील. पण हे सगळं सांगत असताना मुलांना सांगा, निरोप ही कविता या ठिकाणी युद्धाला जाणारा सैनिक आहे आणि युद्धाला जाणाऱ्या सैनिकाला जी आई निरोप देते, त्यामध्ये अभिमान आहे, दुःख आहे, हुरहुर आहे, कर्तव्यनिष्ठता आहे आणि देशप्रेम आहे. हे विद्यार्थ्यांच्या मनावरती रुजवा. निरोपाच्या वेगवेगळ्या जरी अर्थछटा असली, तर युद्धाला जाणाऱ्या सैनिकामध्ये ही जी निरोपाची भावना आईची आहे, माणसांची आहे, त्या ठिकाणी अभिमान असतो, दुःख असतं, हुरहुर असते, कर्तव्यनिष्ठता असते आणि देशप्रेम असते. अशा वेगवेगळ्या अर्थानं आपणाला निरोपाच्या अर्थछटेतून निरोप ही संकल्पना विद्यार्थ्यामध्ये आपण रुजवू शकतो. आता बघा, या ठिकाणी कवितेमधले आपण जे पाठ्यमुद्दे आहेत, कवितेचा भावार्थ जो आहे, तो या ठिकाणी आपण पाहू शकतो. कवितेच्या भावार्थाचा जर आपण विचार केला, तर ही कविता आत्ताच आपल्याला माहिती आहे, आडमोठे मॅडमने अतिशय सुंदर रीतीनं गाऊन दाखवलेली आहे. की आपण ही कविता वेगवेगळ्या अर्थानं या ठिकाणी प्रकट वाचन करून सुद्धा जाऊ शकतो. मी थोडंसं प्रकट वाचन करतोय, बघूया आपण कसं होतंय. बाळ चालला सरणा, घरा बांधी ते तोरण, पंचप्राणाच्या ज्योतीने तुझं करे ते औक्षण. याच विक्रमी भाऊनी स्वातंत्र्य राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. म्हणून या माझा डोळा नाही थेंबी दुःखाचा, मीही महाराष्ट्र करण्या धर्म जाण ते वीरांचा. नाही एकही हुंद का मुखा वाटे काढणार, मीच लावून ठेवली तुझ्या तलवारीला धार. अशुभाची सावलीही नाही पडणार येते, अरे मीही सांगते ना जिचा लक्ष्मीशी नाते. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. धन्य करी माझी कुस येई विजय होऊ नये, पुन्हा माझी हाताने दूध भात भरविन. अशी जर आपण या ठिकाणी कविता जर प्रकट वाचन केलं, तर बरीचशे मुलांना ही कविता भावन. त्यानंतर मुलांना सुद्धा अशी कविता जर प्रकट वाचन करायला सांगितलं, तर आपणाला ती त्या ठिकाणी अधिक भावन. या ठिकाणी भावार्थाच्या अर्थानं जर आपण ही कविता जर पाहायची असेल, तर पहिल्या कडव्यामध्ये आपणाला आई निरोपाची तयारी करताना दिसते. आई मुलाला या ठिकाणी निरोपाची तयारी करत असताना या ठिकाणी तोरण बांधण्याची संकल्पना आहे. तोरण आपण सणाला किंवा आनंदाच्या क्षणी, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या क्षणी घराला तोरण बांधतो. पण या ठिकाणी मुलगा हा युद्धाला चाललाय, तो परत येईल का नाही माहिती नाही, पण तरी सुद्धा आई ही आनंदानं एक उत्सव समजते, कारण राष्ट्रशक्ती आणि राष्ट्रभक्ती हे सर्वश्रेष्ठ आहे. ही संकल्पना आपण मुलांच्या मध्ये पहिल्या परिच्छेदातून किंवा पहिल्या कडव्यातून या ठिकाणी सांगू शकतो. बाळ रणांगणाला चाललेला आहे, हा एक शुभ शकुन आहे आणि आनंदानं घराला तोरण लावती आहे, म्हणजे आनंदाचा क्षण आहे. ही संकल्पना आपण मुलांच्या मध्ये रुजवू शकतो. पंचप्राण ही एक संकल्पना या ठिकाणी, हा शब्द आहे बा पंचप्राण. पंचप्राणांचा संकल्पना आपल्याला शिक्षकाला विशेषतः माहिती असणं गरजेचं आहे. परमेश्वरानं आपल्याला जन्माला घालताना प्राण प्रतिष्ठापना करून आपली मूर्ती घडवलेली आहे, अशी संकल्पना त्यामध्ये येते. या देहात प्राण असेपर्यंत सर्व काही आहे, ही संकल्पना पंचप्राण या शब्दातून येते. पंचप्राण म्हणजेच प्राण, अपान, व्यान, उदान, समान. या संकल्पना त्या मुलाला काही सांगण्याची गरज नाही, पण सर्वसाधारणपणे शिक्षकांना पंचप्राण या शब्दाचा अर्थ वेगळ्या अर्थाने या ठिकाणी आपण घेऊ शकतो. ही संकल्पना आपण या ठिकाणी जाणवू शकतो, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पंचमहाभूते म्हणजेच आपल्याला अध्यात्मामध्ये आपल्याला सांगितलंय, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, यातून पंचमहाभूते निर्माण होतात. ही संकल्पना आहे, ही साधारणतः शिक्षकाला थोडीशी माहिती असली तर बरं असतं. पहिल्या या कडव्यामध्ये आई निरोपाची तयारी करताना आपल्याला दिसते. दुसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्याचं रक्षण करणारी ही माता आणि हा मुलगा, त्या कवितेमध्ये दोनच पात्र आहेत, एक मुलगा आणि आई, ही दोन पात्र आहेत. तुला तुझ्या पराक्रमाला हाताने
त्या ठिकाणी स्वातंत्र्याचं रक्षण करायचं आहे, भारतीय स्वातंत्र्याचं रक्षण करायचं आहे. तुझ्या बळकट खांद्यावर भविष्यातील शांती विसावणार आहे. आता बघा या ठिकाणी शांती, जगाचा शांतीदूत तू ठरणार आहेस, ही संकल्पना मांडायची आहे. या ठिकाणी दुसऱ्या कडव्यामध्ये कवीने आपल्याला सांगितले बघा, भारतीय जवान सीमेवरती डोळ्यात तेल घालून शत्रूच्या किंवा दहशतवाद्याच्या हालचालीवर नजर ठेवतो आणि म्हणूनच आपण शांत झोपू शकतो. जगाचा नियम आहे, आपल्याला माहिती आहे, दुबळ्याला त्रास दिला जातो आणि जो बलदंड असेल त्याच्या वाट्याला कोण जात नाही. म्हणून या कवितेमध्ये कवी म्हणते बा, तुझ्या पराक्रमावर उद्याची शांती अवलंबून आहे. बघा या ठिकाणी म्हणते, याच विक्रमी बाहूने स्वातंत्र्य राखायची असं म्हटलंय आणि त्या ठिकाणी शेवटच्या वेळेमध्ये त्यांनी म्हटलंय शांती उद्याच्या जगाची. उद्याच्या जगामध्ये जर शांती नांदायची असेल तर आज पराक्रम काळ, कारण दुबळा आणि शक्तिवानाच्या वाट्याला कोण शक्य नाही, गहू असतात, पण दुबळा जो असतो त्याच्या वाट्याला जातं. जे स्वातंत्र्याचं रक्षण करायची जबाबदारी आई आपल्या मुलाला या दुसऱ्या कडव्यातून आपणाला सांगते. तिसऱ्या कडव्यामध्ये आपणाला महाराष्ट्रातील वीरांचा धर्म सांगेल. बघा, म्हणून या माझ्या डोळा नाही दुखाता असं म्हणत असताना धर्म ही संकल्पना आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवायची. आपण धर्म म्हटलं की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे आपल्याला धर्म जाणवतात. या अर्थानं हा धर्म आहे महाराष्ट्रातील वीरांचा धर्म. ही काय आहे, वीरांचा धर्म असताना हे कर्म आहे, केलेलं माणसानं वीराचं केलेलं कर्म आहे. ही कर्म ही संकल्पना मुलांच्या मध्ये आपण रुजवायची. धर्म ही संकल्पना, वीरांचा जरी धर्म असला त्यांनी म्हटलंय पहा या ठिकाणी, धर्म जाणते वीरांचा. वीरांचा धर्म म्हणजे त्या वीरांचं कर्म आहे, हे जात धर्म पंथ यांच्या पलीकडचं आहे. हे आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचं आहे. बघा या कडव्यामध्ये ती असं म्हटलेले आहे, म्हणून तू रणांगणाला जातो आहेस, मी दुःख करणार नाही, माझे डोळे या ठिकाणी आसमानं भरणार नाही, मी सुद्धा एक महाराष्ट्र कन्या आहे आणि वीरांचा धर्म मी जाणते. हे सांगत असताना मुलांच्या पुढं आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेल्या वीर ज्या कन्या आहेत त्यांची नामं उल्लेख जाता जाता करा. यामध्ये आपल्याला अनेक सांगता येईल. जिजामाता आहे, सावित्रीबाई फुले आहे, पंडिता रमाबाई आहे, लक्ष्मीबाई टिळक आहे, रमाबाई रानडे आहेत, महदंबा आहे, मुक्ताबाई आहे, आनंदीबाई कर्वे आहेत. या अशा अनेक महाराष्ट्र कन्यांचं या ठिकाणी आपण उदाहरण देऊ शकतो. किंवा आधुनिक नवीन महाराष्ट्रातील जर स्त्रियांचं योगदान बघायचं असेल तर दुसरी नावं आपण या ठिकाणी सांगू शकतो पहा, की ताराबाई मोडक आहेत, गोदावरी परुळेकर आहेत, अनुताई वाघ आहेत, बाया कर्वे आहेत, पार्वतीबाई आठवले आहेत, गंगूताई पटवर्धन आहेत. यांनी ह्या प्रत्येकाने आपापल्या परीने बालशिक्षण दिलेलं आहे. कुणी आदिवासींचं कार्य केलेलं आहे, कुणी अनाथांचं कार्य केलेलं आहे, कुणी गरजूंना मदत केलेली आहे. या भावना या आपण ह्या महाराष्ट्रातील वीरांचा धर्म, महाराष्ट्र कन्या हा शब्दावरून आपण महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेल्या थोर कन्यांचा आपण उल्लेख या कवितेतून करू शकतो. तसंच पुढल्या कडव्यामध्ये आपल्याला आईचं कणखर मन दिसतं पहा. या ठिकाणी आईचं कणखर नाही एकी हुंद का. बघा या ठिकाणी कवी सांगते की मुलगा युद्धाला चाललाय, लढायला चाललाय, परत येतोय का ना माहित नाही, पुढे जगतोय का माहित नाही, देशासाठी बलिदान देतोय, काय होतोय माहित नाही, पण आईचं या ठिकाणी मन कणखर आहे. मुलगा चाललाय, माझा मुलगा नाही हा देशाचा मुलगा आहे, हे आपण सांगू शकतो. हुंका काढणार नाही म्हणते. या ठिकाणी युद्धाला जाणारा मुलगा परत येईल का नाही माहिती नाही, आई इथं हुंका काढत नाही, कारण बाळ देशसेवेला जात. इथं राष्ट्रभक्ती आहे. स्वतःच्या जीवापेक्षा देशाचं रक्षण करणं श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच स्वातंत्र्य सैनिकानं प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवले आहे. हे टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. याची जाणीव या निरोप कवितेतील आईला आहे आणि म्हणूनच म्हणते, मी तुझ्या अस्त्रांना शस्त्रांना धार लावून ठेवली आहे. बघा ही आई आपल्या मुलांना सांगते, विश्वास देते, त्या ठिकाणी पाठिंबा देते. एवढंच नाही, आपण या ठिकाणी दुसरे एखादं आपलं उदाहरण सुद्धा या ठिकाणी सांगू शकतो. इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले, हाच प्रसंग आपण विद्यार्थ्यापुढे ठेवू शकतो. अफजल खान हा कपटी आहे, धूर्त आहे, शक्तिवाले आहे, अनेक गोष्टी त्याच्याकडे आहेत आणि 26, 27, 28 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज त्याला भेटायला जातात. त्या ठिकाणी भेटायला जात असताना जिजामाता तिच्या तलवारीला धार देऊन सांगते आणि तू जा. आता त्या जिजामातेला माहिती नसतं का हा अफजल खान कपटी आहे, धूर्त आहे, शक्तिवान आहे आणि आपलं पोरगं बारीक आहे, पुन्हा मिळणार नाही, आपण जर पोरगं गेलं तर पुढे आपण काय करायचं, असं त्याच्यामध्ये येत नाही. तिचं खणखर मन असतं जिजामातेचं. तसंच या निरोप या कवितेमध्ये सुद्धा आईचं आपणाला कणखर मन दिसून येतं. ही भावना आपण मुलांच्या मध्ये रुजवली तर अधिक चांगलं होईल. पुढल्या कडव्यामध्ये ऐतिहासिक वारसा सांगितलाय पहा.
जिजा लक्ष्मीचं नातं सांगितलं. आता ह्या ऐतिहासिक वारसामध्ये जिजामातेने शिवबांना घडवलं. 5 बलशाही पातशाह्या असताना स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. यामध्ये जिजामातेचं योगदान अतिशय महत्वाचं आहे. मग त्यामध्ये स्वराज्य निर्माण करत असताना अनेक प्रसंग शिवाजी महाराजांवरती आली. पन्हाळ्यामध्ये त्यांना वेढा असेल, आग्रा भेट असेल, शाहिस्तेखानाची स्वारी असेल, अफजल खानाचं युद्ध असेल, असे अनेक प्रसंग जरी त्या ठिकाणी आले तरी या ठिकाणी जिजामातेचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे. आणि अशा जिजामातेचा वारसा या कवितेतील आई आपल्या मुलाला सांगते युद्धाला जाणाऱ्या, म्हणजे हा प्रसंग सुद्धा आपल्याला सांगता येईल. दुसरं एक त्यांनी नातं सांगितलंय, अशुभाची सावली पडणार नाही असं म्हणत असताना मी सांगते जिजा लक्ष्मीचे नाते. आता लक्ष्मीबाई म्हणजे झाशीची राणी. आता बघा ही संकल्पना झाशीची राणी ही महाराष्ट्रातील होती, ही जर संकल्पना आपण सांगितली तर एक वेगळा दृष्टिकोन मुलांच्या पुढे येईल. आता झाशीच्या राणीविषयी सांगत असताना आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगणकाच्या युगामध्ये स्त्री उच्च शिक्षित आहे, तरीही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आजही आधुनिक स्त्रीला पूर्णपणे स्वातंत्र्य नाही. मात्र झाशीची राणी 19व्या शतकातील वैविध्य प्राप्त झालेली स्त्री असूनही ही सौदामिनी आत्मविश्वासाने, स्वकर्तृत्वाने, चातुर्याने, पराक्रमाने, स्वाभिमानासह स्वराज्यासाठी इंग्रजांशी असामान्य असा लढा देते. आपल्या पराक्रमाचा ठसा जगाच्या इतिहासावर ही झाशीची राणी उमटवते. बघा या झाशीच्या राणीचा पराक्रम पाहून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या स्त्री शाखेला राणी झाशीची रेजिमेंट असं नाव दिलं. म्हणजे त्याचं काम आणि कर्तृत्व किती मोठं आहे हे जाणवतं. धोरणी, झाशीची राणी ही धोरणी, चतुर, युद्धशास्त्रात निपुण, शूर, थोर, कर्तृत्व, नेतृत्व असणारी जरी राणी लक्ष्मीबाई ही कोणत्याही राजघराण्यातील नव्हती, ही संकल्पना आपण मुलांच्या मध्ये सांगू शकतो. कारण राजघराण्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती ज्या वावरलेल्या आहेत त्याची मणिकर्णिका म्हणूनच ही झाशीची राणी. बघा महाराष्ट्रात आता ही झाशीची राणी कुठली होती हे सुद्धा आपण मुलांच्या मध्ये सांगू शकतो. महाराष्ट्रातील पेशव्याच्या आश्रयाला असणाऱ्या मोरोपंत तांबे यांची ही मुलगी आहे झाशीची राणी. हे मोरोपंत तांबे हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील पारोळा गावचे, महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा आणि त्याच्या पारोळा गावचे हे मोरोपंत तांबे हे मूळचे. झाशीच्या राणीचे वडील मोरोपंत आणि आई भागीरथीबाई यांच्या पोटी काशी येथे जन्म या झाशीच्या राणीचा झाला. तिला मनू असं म्हटलं आहे. शूरवीर झाशीची राणी बनून या ठिकाणी क्रांतिकाराची स्फूर्ती देवता करून अढळ स्थान प्राप्त केलेलं आहे. हा विद्यार्थ्यांमध्ये जर शिक्षकाने आपण ठेवलं तर या कवितेतील आई आपल्या मुलाला सांगते जिजा आणि लक्ष्मीचे नाते सांगते. म्हणजे जिजा आणि लक्ष्मी हे कोण आहे हा जर आपण संदर्भ या ठिकाणी दिला तर अधिक भाव या ठिकाणी भाव समजून जाईल मुलांना. म्हणजे अशुभ गोष्टी, अशुभ सावली ही संकल्पना सांगा. वीर माता जिजामाता यांची वृत्ती या ठिकाणी आपण सांगू शकतो. आणि पुढल्या कडव्यामध्ये वीर मातेचं दर्शन आहे. वीर माता म्हणजे तुझ्या अस्त्रांना शस्त्रांना शक्ती देईल भवानी हे सांगत असताना शिवरायाने स्वराज्य निर्माण करीत असताना अशक्य ते शक्य करून दाखवलं ही संकल्पना आपण ठेवू शकतो. कमीत कमी मावळ्यांच्या साह्यानं लाखोंच्या सैन्यांना हरवण्याची किमया छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. आणि म्हणून ही आई आपल्या मुलाला सांगते तू युद्धाला चाललायस, तू सीमेवरती लढणार आहेस. आणि ज्यावेळी तो सीमेवरती लढतो त्यावेळी शिवरायांचं रूप आठव. शिवरायानं अशक्य ते शक्य करून दाखवलं, लाखोच्या सैन्यांना हरवलं. आग्र्यामध्ये लाखोच्या सैन्यामध्ये असणारा छत्रपती शिवाजी महाराज तिथून सही सलामत एकही माणूस न गमावता परत येतात. किंवा शाहिस्तेखानाच्या स्वारीमध्ये लाखोचं सैन्य लाल महालामध्ये असतं तरी सुद्धा 550 मावळ्यांच्या सह्यानं त्या ठिकाणी जाऊन यशस्वीरित्या ते परत येतात. ही जी शिवाजी महाराजांची शक्ती आहे ती आठव, त्यांचं स्वरूप आठव. तो रणांगणामध्ये जर आठवलास तर तू सुद्धा या ठिकाणी सहज विजय होशील. आणि म्हणूनच या कवितेच्या या कडव्यामध्ये सांगते तुझ्या शस्त्रांना, बंदुकांना, अस्त्रांना मी या ठिकाणी काय केले की भवानी मातेचा प्रचंड आशीर्वाद आहे. आणि भवानी मातेचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असल्यामुळं तू रणांगणावर जात असताना शिवाजी महाराजांचं काय कर आठवण काढ. अशी ही संकल्पना या कवितेतून आपल्याला कवीने सांगितली. कुठल्या शेवटच्या या कडव्यामध्ये, या कवितेच्या शेवटच्या कडव्यामध्ये आईची ममता आपल्याला दिसून येते. मुलाच्या कर्तृत्वावर विश्वास. बघा मुलाच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. आई घराला जातानाच तोरण बांधते, आनंद घेते, ववाळते, औक्षण करते. ह्या सगळ्या जरी गोष्टी जर आपल्या ठिकाणी असल्या तरी या ठिकाणी आईचा विश्वास आहे. आणि म्हणूनच मुलाच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. आणि म्हणून विजय होऊन तू येशील
तेव्हा आईची ममता दिसते. शेवटी ते म्हणते की मी तुला दूध भात भरवीन. का? तर आईची ममता आहे आणि मुलगा विजय होऊन येणार याची खात्री आहे. लक्षात घ्या. म्हणजे आईचं मुलावरती विश्वास आहे. केवळ या कवितेतून आपण जुनी ऐतिहासिक उदाहरणं सुद्धा ठेवून चालत नाही. केवळ इतिहासाचे दाखले विद्यार्थ्याकडून ठेवून सध्याच्या कालखंडातील काही दाखले जर आपण दिले तर अधिक चांगलं होऊ शकतं. बघा, मला वाटते 6वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये एक धडा आहे, पण थोडा उशीर झाला. हा संदर्भ सुद्धा आपण मुलांच्या पुढे ठेवू शकतो. सैनिकामध्ये जो मुलगा आहे तो सैनिकाच्या मुलाला तिची आई गावाकडे आजारी असते आणि सुखदेवानं त्याला निरोप दिलेला असतो, सांगावा दिलेला असतो. आईचं दुखणं वाढत चाललेलं असतं. आई त्याच्यासोबत निरोप पाठवलेला असतो त्या सुखदेवाच्या सोबत या मुलाला, आणि प्रत्येक शब्द त्यामध्ये विचार करण्यासारखा आहे. आई आजारी आहे, पण ती आई काय म्हणते, पण तू माझी काळजी करू नकोस. घरातली सगळी काळजी माझी घेतात, मला जपतात, माझी काळजी करतात. तू आपल्या भारत मातेला जप, मला जपू नकोस. तिचं रक्षण कर, तिची काळजी घे, ही सांगणारी आई आपणाला पण थोडा उशीर झाला ही संदीप नाझरे यांच्या कवितेतून धड्यातून आपल्याला सांगता येईल. किंवा अलीकडे आपल्याला 10वीच्या पुस्तकामध्ये आहे बघा, स्वाती महाडिक आहे. स्वाती महाडिकचं उदाहरण विद्यार्थ्यापुढे ठेवता येईल आपल्याला. किंवा गौरी प्रसाद महाडिक आहे. 2017 मध्ये तिचं पती शहीद झालेले असतात आणि तिची पत्नी त्या स्वाती महाडिक सारखी सैन्यामध्ये भरती होते आणि देशसेवा पतीचं आपण राहिलेलं कार्य पूर्ण करतात. हे उदाहरण आपल्याला ठेवता येईल. किंवा कारगिल युद्धामध्ये बचन सिंह यांचा मुलगा जो आहे हितेश कुमार, बचन सिंहचं शहीद झाल्यानंतर हितेश कुमार त्या ठिकाणी वडिलांचं अपूर्ण काम पूर्ण करणारा गेलेला असतो. आपल्या महाराष्ट्रातील अनेक अशी उदाहरणं आपल्याला मुलांच्या पुढे ठेवता येतील, म्हणजे सैनिकाच्या प्रती आपल्या ठिकाणी आदरभाव निर्माण करता येईल. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक सैनिकांची गावं म्हणून फेमस आहेत. त्यातले 4-2 मी तुम्हाला सांगतोय पहा. सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळमध्ये रांजणी गाव आहे, त्यामध्ये अनेक कुटुंब सैन्यामध्ये भरती झालेले आपल्याला दिसतात. किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळीचं एक उदाहरण सांगता येईल. ती गावाला सैनिक टाकळीचं म्हटलेलं आहे. त्या प्रत्येक कुटुंबातील माणसं त्या ठिकाणी सैन्यामध्ये देशसेवा करता येतील. सातारा जिल्ह्यामधील अपसिंगी हे गाव आहे. किंवा हिंगोली पोत्रा गाव हे शूर सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं बघा, पोत्रा हे गाव सुद्धा. किंवा गोरे बुद्रुक खडकवासला या शहराला सुद्धा सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. अशी अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी ठेवता येतील. किंवा जळगाव जिल्ह्यातील फुलगाव हे सैनिकाचं गाव म्हणून या ठिकाणी प्रसिद्धीस आहे. हे आपण मुलांच्या मध्ये ठेवू शकतो. किंवा कोल्हापूर सिंधुदुर्गच्या सीमेवरती असणारं चौकुळ हे गाव आहे पहा. त्या गावामध्ये 60% लोक हे सैन्यामध्ये भरती झालेले आहेत. जवळजवळ सेवानिवृत्त झालेले 400-450 सेवानिवृत्त सैनिक आहेत. ही संकल्पना आपण मुलांच्या मध्ये ठेवू शकतो. किंवा नाशिकच्या महाजनपूर हे गाव सैनिकांचं आहे. अशी कितीतरी आपल्याला उदाहरण देता येतील देशाच्या सेवेसाठी असणारे, आणि हे आपण उदाहरण मुलांच्या पुढे ठेवून आपल्याला ह्या सांगता येईल. बघा, या काव्यातून एक आपल्याला संदेश मिळतो. निरोप या कवितेतून कोणता संदेश घ्यायचा हे आपण जर जाणायचं असेल तर आपल्याला निरोप या कवितेतून देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्याचा व शौर्याचा संदेश दिलेला आहे. म्हणजे केवळ आपलं कुटुंब, आपलं घर न मानता देशसेवा ही श्रेष्ठ आहे, राष्ट्रसेवा ही महत्वाची आहे, देशाचं रक्षण महत्वाचं आहे, हा संदेश आपण या कवितेतून देऊ शकतो. मातेचं मृदू हृदय प्रसंगी कणखर असतं. आई म्हटलं की हळवी असते, आई म्हटलं की या ठिकाणी मायाळू असते, आई म्हटलं की आईचा काळजाचा तुकडा पोर असतं. पण या कवितेमधली आई ही कणखर आहे. ती सांगते की तू जा, तुला देशाला गरज आहे, तुझी देशासाठी सेवा करायची आहे, तू राष्ट्रसेवा आहे, तू लढून त्या ठिकाणी विजय होऊन ये. म्हणजे या ठिकाणी आईचं कणखर मन दिसतं पहा. त्यानंतर वीर महाराष्ट्र कन्याचा वारसा आत्मसात करण्याचा संदेश या कवितेतून आपणाला दिलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र कन्या आहे, त्या ठिकाणी अनेक अशी उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत, ते आपण या ठिकाणी सांगू शकतो. या कवितेतील काही अलंकारित शब्दाचा सुशित अर्थ आहे. त्यामध्ये औक्षण म्हणजे पंचार्थेनं ओवाळणं हा अर्थ आपण सांगू शकतो. जिजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आई, जिजा माता ही जिजा ही संकल्पना त्याचा अर्थ आहे. लक्ष्मी म्हणजे झाशीची राणी हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. निरोप देणं म्हणजे जाण्यासाठी परवानगी देणं, हा वाक्यप्रचार निरोप देणं त्याचा वाक्यामध्ये उपयोग करा अशी आपण संकल्पना देऊ शकतो. अशुभाची सावली पडणे म्हणजे अमंगल घडणं किंवा विपरीत घडणं याची उदाहरणं देऊन किंवा वाक्यामध्ये
उपयोग करा म्हणून विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो. पुष्य धन्य होणे म्हणजे जन्म सार्थकी लागणे याचा जरी अर्थ असला तरी ही सुद्धा वाक्यप्रचाराच्या अर्थाने आपण या ठिकाणी सांगू शकतो. बघा, या कवितेतून आपण मूल्यमापन याकडे वळत असताना या कवितेतून आपण कोणत्या पद्धतीने मूल्यमापन घेऊ शकतो, या मूल्यमापनामध्ये काव्य सौंदर्यात्मक कृती आपण मुलांना देऊ शकतो. वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दात लिहा किंवा भारतभूमी वीरांची आहे यावर तुमचं मत लिहा, स्वमतात्मक आपण लिहू शकतो. उपक्रम कृती जर विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर सैन्यामध्ये भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घ्या असाही आपण संदर्भ त्या ठिकाणी देऊ शकतो. किंवा सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घ्या अशी आपण उपक्रम देत असताना कवितेचं रसग्रहण करा असेही या ठिकाणी सांगू शकतो. किंवा उपयोजित लेखन मध्ये या ठिकाणी उपयोजित लेखनामध्ये मुलाखत आपणाला मुलांना देता येते. वीर मातेची मुलाखत घ्या आपण सांगू शकतो. पत्र लेखनामध्ये सैनिकांना पत्र लिहा, जवानांना पत्र लिहा असं आपण पत्र मुलांना देऊ शकतो. किंवा निबंध लेखनामध्ये सैनिकांचं मनोगत लिहा किंवा मी सैनिक झालो तर अशा संकल्पना आपण या ठिकाणी मुलांना देऊ शकतो. निरोप ही संकल्पना मुलांच्या पुढे मांडत असताना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अर्थाने आपण मांडू शकतो. पण मला एक वाचनामध्ये परवाची अशी कविता आली, निरोप हीच कविता. त्या कवितेच्या वेगळ्या अर्थानं वेगळी भूमिका असणारी ही कविता आहे. एक दाता मी 4 ओळी सांगतोय पहा. निरोप या कवितेमध्ये ही कुणाची कविता आहे मला माहित नाही, पण अतिशय सुंदर आहे, भावली मला म्हणून मी या ठिकाणी वाचतोय. काय बोलू मी आज शब्द शब्द गोठलेला, थेंब थेंब साठलेला, नबी पेठले काहुर मनी लागे हुरहुर. काय बोलू मी आज शब्द शब्द आठवेना, मन पाखरू पाखरू किती सावरो सावरो, दुःख दाटले आत किती आवरो आवरो. जवळ आला क्षण कसे उदासले मन, गडगडले ढग टपटपते थेंब किती आवरो आवरो कसे सावरो सावरो. नभ काळोखलेले दाट पुन्हा होणार का भेट, नदीतल्या ओंढक्याची आता सागरात भेट. काय बोलू मी आज शब्द शब्द गोठलेला, आठवणीच्या हिंदोळ्यावर शब्द शब्द साठलेला, शब्द शब्द साठलेला. बघा, या ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद. खरं वास्तविक मला या ठिकाणी व्यक्त व्हायला महाराष्ट्र मराठी अध्यापक संघानं सांगितलं त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद. जर माझ्यातून सांगत असताना काही चूक झाली तर मला सांगा, मी त्या ठिकाणी सुधारणा करेन. मला वाटते बऱ्यापैकी तुम्हाला काय व्यक्त व्हावं हे समजलं असेल असे मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या घटकांना आज घातला, इतकं नितांत सुंदर. आज निरोप ही कविता सकाळच्या शुभप्रहरी आपल्या सगळ्यांना खूप छान पद्धतीनं ज्यांनी आपल्या समोर मांडली ते सांगलीची असणार आहे. मीही सांगलीचा आहे. आपण महाराष्ट्र मराठी संघाच्या वतीनं हा जो आंतरजाल उपक्रम चालू ठेवलेला आहे, 9वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ घटक आणि त्यामध्ये निरोप नावाची पद्मा गोळींची जी कविता आहे, तर ही कविता आज दिलीप पवार तथा आम्ही सर्वजण किंवा आपणही सगळेजण नाना म्हणून आदराने ओळखतो, आदरपूर्वक नाना म्हणून ओळखतो. साहित्यातलं सुद्धा आदराचं स्थान आहे. लेखन, वाचन, निवेदन, आभार प्रदर्शन करणं असेल, त्याचं अभिप्राय लेखन असेल, अत्यंत भाषेतल्या सर्व पैलूंवरती ज्यांचा प्रभाव आहे, प्रभुत्व आहे. तर असा जो आजचा पाठ आहे, तर आत्ताच वर्णन केल्याप्रमाणे आदरणीय भागवत घेवार यांनी नितांत सुंदर, म्हणजे त्यातली कोणतीही बाजू ही पाहिली तर अत्यंत सुंदर आणि अत्यंत प्रभावी पद्धतीनं त्यांनी मांडली. यामध्ये पद्मा गोळे यांचा परिचय असेल, पद्मा गोळे यांच्या साहित्याचा परिचय असेल, तर तो सुद्धा अत्यंत व्यापक पद्धतीनं, कारण आपण कविता शिकवण्या अगोदर त्यामध्ये किती सखोल अभ्यास करावा आणि मग मुलांसमोर उभं राहून आपण त्या बारकांच्या समोर उघडून दाखवावे. तर हा जो ज्ञानाचा, व्यासंगाचा जो एक तो आपल्याला नानांच्या याच्यातून जो व्यासंग आहे तो वाखाणण्याजोगा आहे. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसमोर कसं अभिव्यक्त व्हावं, कसं सहजतेनं व्हावं, तर हे दिलीप पवार सरांनी खूप छान पद्धतीनं आपणासमोर मांडलेलं आहे. ही निरोप कविता अनेक त्यातले घटक सांगितली, तर हे मांडत असताना यामध्ये एक महत्वाचा भाग आहे, ते एक भावकाव्य आहे. आई निरोप देत असताना या भावकाव्यामध्ये केवळ ममत्व नाही, तर त्याच्यामध्ये कर्तव्य कठोरता आहे, पंढरपणा आहे. आणि आई ही फक्त आपल्या मुलाची आई नाही, ज्या पद्धतीनं
एखादी भारत माता म्हणजे राष्ट्रमाता जसं आपण म्हणतो, आपली मायबोली जशा पद्धतीनं आहे, तर ही आई फक्त एका मुलाची आई नसून मी सुद्धा एक देशाचा घटक आहे आणि या देश रक्षणासाठी कशा पद्धतीनं आपल्या मुलांमध्ये सर्वगुण संपन्नता आणून त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे जे भावना आहेत, तर हे भावकाव्य अत्यंत सुंदर पद्धतीनं या सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. निरोप या शब्दामध्ये अनेक भावछटा व्यक्त होतात. अगदी शाळेत पहिल्यांदा मुलाला सोडलं जातं, आई नेऊन सोडते, अनेकदा ते मुलं आईशी इतकं लढिवाळपणे कायम असतं, तर ते पुन्हा शाळेत जात असताना पुन्हा आईकडे बघत असतं. त्या क्षणापासून निरोप देत असताना मग 10वी-12वीचा एखादा मुलगा परीक्षेला जाताना आपण त्याला शुभेच्छा देतो, निरोप समारंभ घेतो. सासरी जाणारी मुलगी असेल, सीमेवरती कर्तव्यासाठी जाणारा सैनिक असेल, सेवानिवृत्त होणारे सैनिक असतील किंवा शिक्षक, सेवक, अधिकारी असतील, किंवा आजच आपण या पाठाच्या प्रारंभी एक औचित्याचा भाग भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज आपल्या सगळ्या विश्वाचा निरोप घेतला आणि ती आपण श्रद्धांजली, आदरांजली सर्वप्रथम व्यक्त केली. देशासाठी ज्यांनी त्याग, समर्पण, देशसेवा, समाजसेवा आणि आपलं जीवन व्यतीत केलं, त्यांच्या प्रती असणारी कृतज्ञता सुद्धा आपण या पहिल्या पाठाच्या सुरुवातीला घेतली. या पाठामध्ये असणाऱ्या, कवितेमध्ये असणाऱ्या पंचप्राणाची संकल्पना, धर्म हाच कर्म, म्हणजे धर्म या शब्दाचा थोडासा विपर्यास हल्लीच्या लोक करत असतात. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई, पारशी अशा पद्धतीचे धर्म नसून आपलं कर्म हाच आपला धर्म. आपण शिक्षण सेवेतले सर्व शिक्षक, आमचं ज्ञान घेणं आणि ज्ञान देणं, तर हा जो आहे तो आपला हा धर्म आहे. तशा पद्धतीनं सैनिकाचा धर्म काय आहे, तुझं कर्तव्य मुख्य काय आहे, या पद्धतीनं ही धर्माची संकल्पना असेल. पंचप्राण म्हणजे नेमकं काय, वीर माता अर्थात जिजालक्ष्मीशी हे ऐतिहासिक आपले संदर्भ आहेत. देशाच्या उभारणीमध्ये ज्या ज्या मातांनी बहुमोलाचं योगदान दिलं आणि आपले सुपुत्र या देशापुरते मर्यादित नव्हे तर विश्वव्यापक पद्धतीनं ज्यांनी कार्य केलं, तर त्यामध्ये त्या मातांचं असणारं जी भूमिका आहे, तर ती भूमिका सुद्धा खूप छान पद्धतीनं मांडली. ती फक्त कालची नव्हे तर आजच्या वीर माता, वीर पत्नींपर्यंत सरांनी, दिलीप पवार सरांनी खूप छान पद्धतीनं त्यामध्ये सांगितलं. मग त्याच्यामध्ये स्वाती महाडिक असतील, गौरी महाडिक असतील, वेगवेगळे आणखी काही संदर्भ असतील, ते आज आपल्याला सांगितले. वर्तमानातले संदर्भ सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. खूप छान पद्धतीनं सरांनी, दिलीप पवार सरांनी हा पाठ घेतला. सुरुवातीच्या त्या प्रारंभीच्या भागामध्ये वैशाली ऍडमिटे मॅडमनी कवितेला जी चाल लावली, तर त्यावेळेला बरोबर माझ्याकडे तांत्रिक अडचण आली आणि मला ती चाल ऐकता आली नाहीये. पण वैशाली ऍडमिटे मॅडमच्या सुद्धा चाली खूप सुंदर असतात. सुंबे सरांनी सरांचा परिचय करून दिला. इथं असणारे आजच्या व्यासपीठावरती आपल्या आंतरजाल उपक्रमासाठी आवर्जून हजर असणारे अनेक मंडळे आहेत. कोल्हापूरहून नेताजी डोंगळे दिसत आहेत, अशोकजी तक्ते माय मराठीचा उपक्रम ज्यांनी खूप छान पद्धतीनं चालवला ते दिसत आहेत, ओमप्रकाश लष्करी सर दिसत आहेत, मोहन शिरसाट सरांचा आज वाढदिवस आहे म्हणून सांगितलं, तर तो सुद्धा त्या संदर्भानं आपण त्यांना शुभेच्छा दिल्या. खरंच आज आपण सर्वजण जे काही अशी तज्ज्ञ मंडळी आहेत, आपले सहकारी आहेत, त्यांना शुभेच्छाही देतोय, शुभचिंतन करतोय. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असे उपक्रम चालवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आणि त्यासाठी लाख लाख शुभेच्छा मोहन शिरसाट सरांना. घेवारे सरांचं जो उत्साह आहे वाखाणण्याजोगा आहे. या सगळ्या लोकांना संघटित करणं आणि एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीनं घडवून आणणं यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. हे संघटन कौशल्य असेल, अत्यंत प्रेमानं, अभ्यासानं आणि ज्ञानानं सगळ्यांना एकत्र त्यांनी एका धाग्यामध्ये गुंफलेलं आहे. त्याच पद्धतीनं विजय सरगर सर आहेत, जे अत्यंत सुंदर पद्धतीनं तंत्रस्नेही आणि ज्यांची वाणी मधुर आहे, तेही आमचे कोल्हापूरचे विजय सरगर सर. आजच्या उपक्रमामध्ये सहभागी झालेले अनेक या महाराष्ट्रातून असणारे जिज्ञासू, अभ्यासू अशी जी मंडळी आहेत, जे आज खरोखर उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. गेली 3 महिने झालं आपल्याकडं असे उपक्रम आंतरजालच्या माध्यमातून विविध ठिकाणी चालू आहेत. त्याचा आनंद आपण घेतो आणि तो आपल्यासाठी खूप चांगला भाग आहे. काल परवा दिवशीच माय मराठी संघाचा आदरणीय आपले शिक्षण संचालक देवेंद्र पाटील साहेब होते. कृतज्ञता सोहळा झाला. महाराष्ट्रातून अनेक लोक तिथेही सहभागी होते. सांगली जिल्ह्याने घेतलेला उपक्रम असेल, सोलापूर जिल्ह्यानं उपक्रम घेतलेला असेल, आता चाललेले उपक्रम असेल. मराठीचा शिक्षक हा स्वस्त बसणारा नाही, तो साठी आणि नवीन गोष्टींसाठी असुसलेला असतो. तर या सगळ्या गोष्टी छान पद्धतीनं परवा आमच्या वैशाली ऍडमुटे मॅडमनी घेतो. धन्यवाद. फार धन्यवाद.
सर्वप्रथम मी आपल्या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती आदरणीय प्रणवजी मुखर्जी यांना आदरांजली व्यक्त करतो. आवाज येतो ना सर? येतो. येतोय हा. आणि यानंतर आज खऱ्या अर्थानं सांगली जे नाट्य पंढरी म्हणतो अशा या नाट्य पंढरीतून आदरणीय दिलीप नाना या ठिकाणी व्यक्त झाले. खरोखर अगदी गाभा घटकापासून ते मूल्यमापनापर्यंतचा त्यांचा सगळा जो पाठ जो अभ्यासला आपण, खऱ्या अर्थानं कविता कशी घ्यावी याबद्दलचा एक आदर्श वस्तुपाठच सरांनी सांगितलेला आहे. आत्ताच आदरणीय भागवत घेवारे सरांनी जे सांगितलं की हा जो पाठ झाला तो म्हणजे अप्रतिम, नितांत सुंदर. या पलीकडे ह्याला व्यक्त होण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाही आहेत. आणि वेगवेगळी जी उदाहरणं दिली, सुरुवातीला पद्मा गोळे यांच्या काव्य परिचय करून दिला, त्यांच्या काही कवितांचा उल्लेख करून कविता लेखन काय असतं याबद्दल, आणि पद्माताईंचा जो स्वभाव सुरुवातीला सांगितला विवाह, त्यांच्या विवाहाबद्दलचा, त्यातून खऱ्या अर्थानं एक आक्रमक कवी कसा असतो आणि असा कवी सुद्धा भावकविता कशा प्रकारे लिहू शकतो आणि आपल्या देशाच्या सेवेसाठी रात्रंदिवस कष्टणाऱ्या अशा या मुलाबद्दलच्या आईच्या भावना, ती किती कर्तव्य कठोर असते, त्याचबरोबर किती ती मर्मबंध आपल्या मनामध्ये मुलाबद्दल साठवून ठेवते, याबद्दलचा खूप छान अशा प्रकारचे विचार आणि विवेचन आदरणीय नानांनी या ठिकाणी केलेला आहे. खऱ्या अर्थानं ये हृदयीचे ते हृदयी घालितले हा अनुभव या ठिकाणी आला. आणि व्यक्त होताना सुद्धा सरांनी अतिशय म्हणजे मी वेगळं काही करतोय असा भाव न आणता सहजपणानं सर व्यक्त झाले. या ठिकाणी मला बोलण्यास संधी दिली याबद्दल भागवत घेवारे सर, महाराष्ट्र मराठी अध्यापक आणि आदरणीय दिलीप नाना यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. नमस्कार. प्रथमतः दिलीप पवार सरांना जितके धन्यवाद द्यावे तितके कमी आहे. अतिशय सुंदर विवेचन, सलगता आणि ज्याला शांत रस म्हणूया आपण, अशा अतिशय सुंदर अशा रसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी अध्यापक संघांना आपण अगदी मोहित केलेला आहे. कवयित्रींचा परिचय असेल किंवा अनेक उदाहरण असतील आणि चांगली एक वेगळेपण आपल्याला नक्कीच यातून जाणवलं. मी मराठी अध्यापक संघ राहुरीच्या वतीने सरांना खूप खूप धन्यवाद देतो आणि असंच आपलं मार्गदर्शन पुन्हा पुन्हा मिळत राहावं अशी विनंती करतो. घेवारे सरांनी अष्टाक्षरी मधलाही जो फरक होता तो फरक अतिशय सुंदर सांगितला आणि हा उपक्रम जो आपला 2-3 महिन्यापासून चालू आहे यामध्ये आदरणीय घेवारे सर, सुंबे सर, शिरसाट सर यांचं योगदान फार मोठं आहे. मी सर्वांना धन्यवाद देतो आणि या निमित्ताने पुन्हा राहुरी मराठी अध्यापक संघाच्या वतीने माननीय मोहन शिरसाट सर यांना शुभेच्छा देतो. मी थांबतो. धन्यवाद. छान सर. धन्यवाद. नमस्कार सर. दिलीप पवार सरांनी आजचा पाठ जो घेतलाय सर, निरोप घेत, त्यांचा खरं तर निरोप घेऊच नये असं वाटतंय मला. या निरोप कवितेमध्ये सरांनी अनेक कंगोरे उकळून दाखवलेले आहेत. गाभा घटक असतील, पंचपुराण असेल, पंचमहाभूत असतील, महाराष्ट्र कन्या असतील, कवितेचा उद्देश सांगितलेला आहे, कवितेची मध्यवर्ती कल्पना सांगितलेली आहे. आणि हे सगळं सांगत असताना त्यांचा उत्साह जो होता आणि बोलण्यातली जी सलगता होती ती अतिशय मार्मिक होती आणि अतिशय ओघवती होती. खूप छान पाठ घेतलाय सरांनी. एक वस्तुपाठ आमच्यासाठी, एक प्रेरणादायी आणि सगळ्यांना याच पद्धतीनं कसं मुलांच्या समोर सामोरं जावं हा दिशा दाखवणारा पाठ होता. घेवारे सरांनी अष्टाक्षरी बद्दल नवीन माहिती आमच्या समोर ठेवली. अतिशय खूप छान माहिती होती ती सुद्धा. धन्यवाद सर्वांचे. शिरसाट सरांनाही शुभेच्छा. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद. नमस्कार. अतिशय सुंदर कविता झालेली आहे. वीररस युक्त अशी ही कविता पवार सरांनी प्रभावीपणे घेतलेली आहे. सैनिकांच्या बद्दलची जी कृतज्ञता आहे ती विद्यार्थ्यांच्या मध्ये कशी रुजवावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही कविता आहे. आणि सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी स्वाध्याय, उपक्रम आणि मूल्यमापनापर्यंत गाभाभूत घटक, मूल्य सगळे प्रभावीपणे व्यक्त केलेले आहेत.